Hello everyone, welcome to my channel MPSC Pro. I am पायल कर्नावट. या व्हिडिओमध्ये आपण वैवारी ह्या टॉपिकवर आयोगाच्या पेपरमध्ये जी क्वेश्चन्स आलेली आहेत ती आपण सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन. जया म्हणते, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते. तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. समजा जयाचं आजचं वय आहे x वर्ष. जया म्हणते, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट, मग 6 वर्षांनी जयाचं वय किती होईल? 6 वर्षांनी x+6, कारण की आपण फ्युचरचा विचार करतोय. +6 ने तिचं वय वाढणार आहे, म्हणून आपण x+6 केलं. मी माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट म्हणजे x+6 ची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली. मग 7 वर्षांनी जयाचं वय किती होईल? x+7 आपण ऍड करणार. 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली म्हणून प्लस 7 वर्षांनी x+7 होणार आहे आणि त्याची 7 पट 7 × x+7. तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते. आताचं वय किती आहे? x. ह्या दोघांची ऍडिशन त्यांचं आपल्याला 14 पट मिळते म्हणजे इज इक्वल टू 14x. 6 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. 6x 6 × x 6x 6 × 6 36 7 × x 7x 7 7 जा 49 14x as it is. 6x plus 7x how much? 13x. 36 plus 49 how much? 85 is equal to 14x. हे 13x कडे जाताना मायनस होतील. 85 14x minus 13x किती आले? x. x is equal to 85. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. आताचं वय आहे x, तर 5 वर्षांनी किती? x+5. हे आपल्याला फाइंड आउट करायचं. x+5. x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 85 + 5 इज इक्वल टू 90. म्हणजे जयाचं 5 वर्षांनी वय किती होईल? 90 इयर्स. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षे लहान आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल तर वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे. तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती? आपल्याला अजयच्या वडिलांचे आजचे वय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:11. अजय आणि विकास यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:11. 3x आणि 11x आपण कन्सिडर करूया. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल म्हणजे मीनाचं आजचं वय आपण काढू शकतो का? येस, मीनाचे आजचे वय 7 वर्षांनी 85 होते म्हणून आजचं वय काढायचं आपल्याला. 85 - 7. 85 - 7 हाऊ मच? 78. मीनाचं आजचं वय 78 आलं. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. म्हणजेच विकासचं वय किती येईल?
विकासचं आजचं वय किती येईल मग? मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे म्हणून 78 मायनस 12 इज इक्वल टू हाऊ मच? 78 मायनस 12 66. आपण विकासचं वय काय कन्सिडर केलंय आजचं? यांचे हे आजच्या वयाचे गुणोत्तर आहे. 3×11 11x. 11x is equal to 66. Therefore x is equal to how much? इकडे मल्टिप्लिकेशनला आहे तर इकडे जाताना डिवाइड होतील. 11 6 66. x ची व्हॅल्यू आली 6. आपल्याला काय विचारलंय? अजयच्या वडिलांचं वय आणि ते अजयपेक्षा 25 वर्ष मोठे आहेत, जास्त आहेत. तर x + 6. तर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल? अजयचं वय किती येईल? अजयचं वय येईल 3x. आपण x ची व्हॅल्यू ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. 6. 3 × 6 हाऊ मच? 18. अजयच्या वडिलांचं वय किती येईल? अजयपेक्षा 25 वर्ष मोठे आहेत, म्हणजेच 18 + 25. 18 + 25 हाऊ मच? 43. म्हणून आन्सर आलं 43. नेक्स्ट क्वेश्चन. स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3×5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11-16 होईल, तर प्रीतीचे आजचे वय काढा. स्वाती आणि प्रीतीचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3×5. 7 वर्षानंतर किती होणार आहे? 11-16. तर आपल्याला काय विचारलंय? तर प्रीतीचे आजचे वय किती? आजचे वय आपण 3x आणि 5x कन्सिडर करूया. 3x/5x हा त्यांचा आजचा रेशो आहे. 7 वर्षानंतर +7 तो रेशो किती होतोय? 11:16. 11:16. 16 ने 3x + 7 ला मल्टिप्लाय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 16 × 3x + 7 इज इक्वल टू 11 × 5x + 7. 16 3 48x. 16 7 112. 11 5 55x. 11 7 77. 48x इकडे प्लस आहेत, इकडे जाताना मायनस होतील. 55x - 48x 112 + 77 इकडे येताना मायनस होतील. -77. 112 - 77 हाऊ मच? 35. 55x - 48x हाऊ मच? 7x. 7 इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे जाईल, डिवाइड होईल. 35 / 7 हाऊ मच? 5. 7 5 35. x ची व्हॅल्यू काय आली? 5. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? तर प्रीतीचे आजचे वय काढा. प्रीतीचे आजचे वय आपल्याला काढायचं आहे. प्रीतीचं आजचं वय किती आहे? 5x इज इक्वल टू 5 × x ची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली आपण? 5. 5 5 25. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3×4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4×5 होईल.
तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 3:4. 5 वर्षानंतर आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 3:4. 5 वर्षानंतर 4:5 होणार आहे. तर सविता आणि कविता यांची आजची वय काढा. त्यांची आजची वय आपण 3x आणि 4x कन्सिडर करूया. 3x अपॉन 4x. 5 वर्षानंतर म्हणून आपण प्लस करणार. +5 +5. 5 वर्षानंतर तो रेशो किती होतोय? 4:5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 5 × 3x + 5 is equal to 4 × 4x + 5. 5 3 जा 15x, 5 5 जा 25 is equal to 4 4 जा 60x, 4 5 जा 20. 15x इकडे जाताना इथे प्लस आहेत, इकडे जाताना मायनस होतील. 16x minus 15x, how much? x. 25 minus 20, how much? 5. x ची व्हॅल्यू आली 5. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? सविता आणि कविता यांची आजची वय काढा. सविता आणि कविता यांची आजची वय. सविताचा आहे 3x आणि कविताचा आहे 4x. व्हॅल्यू पुट ऑन करूया एक्सच्या. इज इक्वल टू 3 × एक्सची व्हॅल्यू आपण 5 फाइंड आउट केली आहे. 3 5 जा 15 आणि 4x मध्ये पण व्हॅल्यू पुट ऑन करूया. 4 × 5, 4 5 जा 25. सविताचं वय आलं 15 वर्ष आणि कविताचं वय आलं 20 वर्ष. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. जर मला आणखी एक भाऊ असता तर मला बहिणीच्या दुप्पट भाऊ असले असते. जर मला आणखी एक बहीण असली असती तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शविणारा पर्याय निवडा. ह्या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला ऑप्शन्स वरूनच सॉल्व्ह करायचे असतात. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले? तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. म्हणजे पहिला जो अंक असेल तो ब्रदरला रिप्रेझेंट करतोय आणि दुसरा जो नंबर आहे तो सिस्टरला रिप्रेझेंट करतोय. हे लक्षात घ्या. आता कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत का ते आपण ऑप्शन वरून चेक करूया. जर मला आणखी एक भाऊ असला असता, पहिला नंबर ब्रदरला रिप्रेझेंट करतो. जर मला आणखी एक भाऊ राहिला असता म्हणजे 2 + 1 = 3. तर मला बहिणीच्या दुप्पट भाऊ असले असते. म्हणजे 3 च्या डबल 6 होतात. इथे तर 3च आहे. म्हणजे ही कंडिशनच, पहिलीच कंडिशन इथे सॅटिस्फाय होत नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर 1 येणार नाही. आपण ऑप्शन नंबर 2 बघूया. पहिली कंडिशन, जर मला आणखी एक भाऊ असता म्हणजे 3 + 1 = 4. तर मला बहिणींच्या दुप्पट भाऊ असले असते. बहिणीच्या दुप्पट 4 होतात. हो, म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. जर मला आणखी एक बहीण असली असती, आणखी एक बहीण म्हणजे 2 + 1 = 3. तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. म्हणजे भाऊ आणि बहिणींची संख्या समान झाली असती. आता बहिणी किती आल्या? 3 आल्या आणि मग भाऊची संख्या किती आहे? 3. म्हणजे कंडिशन दुसरी सुद्धा सॅटिस्फाय होत आहे. म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. जय गेवच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे. जय आणि अमनच्या दोघांची वये एकत्र केली की शम्मीच्या वयाची निमपट मिळते.
जर शम्मीचे वय 70 वर्ष असेल तर गेवपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे जो गेवपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे त्याचे वय किती? जय गेवच्या तिप्पट वयाचा आहे. जय गेवच्या तिप्पट वयाचा आहे. म्हणजे गेव जर x असेल तर जय असेल 3x. अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे. अमनचे वय गेवच्या वयाच्या दुप्पट आहे. गेवचं आपण किती कन्सिडर केलंय? x. त्याच्या दुप्पट म्हणजेच 2x. जय आणि अमनच्या दोघांची वय एकत्र केली की जय आणि अमन दोघांची वय एकत्र केली की 3x + 2x हाऊ मच? 5x. शम्मीच्या वयाची निमपट मिळते. शम्मीच्या वयाची निमपट मिळते. 3x + 2x 5x. 5x हे काय? शम्मीचं निम्मे वय. तर त्याचे डबल केलं तर त्याचं शम्मीचं पूर्ण वय आपल्याला मिळेल. म्हणजे शम्मीचं वय असेल 10x. जर शम्मीचे वय 70 वर्ष असेल तर शम्मीचं वय 70 वर्ष असेल म्हणजेच 10x = 70. मग x ची व्हॅल्यू काय येईल? x = 7. इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे जाताना डिवाइड होईल. 10 7 जा 70. तो x ची व्हॅल्यू आली 7. तर गेवपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे जो गेवपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे त्याचे वय किती? जर गेवपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे म्हणजे ज्ञानचं वय किती येईल? गेवपेक्षा 2 वर्षांनी तो मोठा आहे म्हणजेच x + 2. x ची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली आहे? 7. 7 + 2. 7 + 2 हाऊ मच? 9. 9 इज अवर फायनल आन्सर. सो ऑप्शन नंबर 3. थँक यू.